नमस्कार. शर्मी किचनमध्ये मी आपलं स्वागत करते. शर्मिला पटोले. मी आज तुम्ही ड्युटीहून आला किंवा बाहेरून आला, फिरून आला आणि तुम्हाला जर कंटाळा आला तर कुणी टाकायचा आपल्याला आळस आला थोडासा, तर पट्ट म्हणून एक 10 मिनिटात तुमच्या पोहे बनवते, दही पोहे. ते मी आज तुम्हाला सांगते. त्याच्यासाठी रेसिपी सांगते. काय काय साहित्य लागतं ते सांगते तुम्हाला. पोहे, कोथिंबीर, मिरची, साखर, डाळिंबाचे दाणे, काळं मीठ, आपलं मीठ पांढरं, लिंबू आणि दही. ही दही आंबट आहे म्हणून मी थोडंसं पाणी घातलंय गोटभर. आणि फोडणीला हळद, जिरे, मोहरी हे सगळं लागतं. चला आपण आता करायला सुरुवात करू. आता मी ही पोहे धुवून स्वच्छ पाण्याने धुवून भिज घातले होते 5 मिनिटं. 5 मिनिटं मी पोहे भिज घातले होते. आता आपण सगळं तयार करू शकतो. आपण आता आधी पोहे सगळे मोकळे करून घ्या. असे मोकळे करून घ्या हे पोहे सगळे. आणि मग नंतर ह्याच्यावर मोकळे केले आपण पोहे. आता ह्याच्यामध्ये दही घालू. दही, एक चिमूटभर काळं मीठ, कारण दही पोहे आहेत ना ऍसिडिटी होणे म्हणून. आपलं मीठ चवीनुसार तुमच्या. साखर 1 चमचा, डाळिंबाचे दाणे 2 चमचे. चव छान येते मध्ये. आणि आपण आता ह्याच्यावर फोडणी करायची. ह्याच्यात आपण लिंबू पिळून घेऊ. बी काढून घ्या अगोदर. लिंबू आता आपण फोडणी करू. मोहरी फोडणी करायला मी आता जिरं, मोहरी, हे धन्याची पूड आपण ह्याच्यावर टाकू. हळद आणि हिरवी मिरच्या 2-3 तुमच्या तिखटानुसार. तुम्हाला तिखट कसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. आपण टाकू भाजी पोह्यात आणि हे हलवून घ्यायचे. बघा किती सुंदर डाळिंबाच्या दाण्याने दिसायले ते लाल. हिरव्यामध्ये ते हिरवी मिरची, डाळिंबाचे दाणे, हे पोहे. बघूत आता आपण चव घेऊन बघूया. हे कोथिंबीर आणि हे अजून 2-3 तुम्हाला अजून टाकावेसे वाटले तर डाळिंबाचे. बस पिवळं हिरवं कोथिंबीर आणि हे डाळिंबाचे दाणे लाल. किती सुंदर असं मस्त दिसायले हे. तुम्हाला आवडलं तर शर्मी किचन. जर ही रेसिपी आवडली असेल तर मग शर्मीज किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.